सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर लक्ष्मण उद्धव नवले यांनी दक्षिण कोरियात PhD मिळवत एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त केलं। त्यांची पोस्ट डॉक्टरलसाठी निवड झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील देगाव वाळूज येथील डॉक्टर लक्ष्मण उद्धव नवले यांनी दक्षिण कोरियातील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथं कोरिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीमधून PhD पूर्ण करून एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त केला आहे। छोट्या गावातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादित केल्यामुळं देगावचे नवले आणि सोलापूरचे लुगडे कुटुंबियांसह संपूर्ण गावासाठी तसंच सोलापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे। डॉक्टर लक्ष्मण नवले यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव वाळूज इथं झालं। माध्यमिक शिक्षण यशोधन विद्यालय देगाव वाळूज इथं पूर्ण केलं। 12वीचं शिक्षण नेताजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय इथं पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज इथं BSc पदवी संपादित केली। त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून MScचं शिक्षण पूर्ण केलं। उच्च शिक्षणासाठी त्यांनी दक्षिण कोरियाची वाट धरत UST अंतर्गत KRIBB या संस्थेत संशोधन करत PhD पदवी प्राप्त केली। डॉक्टर लक्ष्मण नवले यांचे एकूण 47 संशोधन निबंध जगप्रसिद्ध प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत। त्यामध्ये नेचर, अमेरिकन केमिकल सोसायटी तसंच रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रकाशनांचा समावेश आहे। त्यांनी ATE1 हे प्रथिन स्तन कर्करोगाच्या वाढ आणि प्रसाराला चालना देतं आणि ते संभाव्य उपचारात्मक लक्ष्य ठरू शकतं असा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे। डॉक्टर लक्ष्मण नवले यांच्या संशोधनामुळं स्तन कर्करोगाच्या उपचारात नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे। ATE1 प्रथिनावर लक्ष केंद्रित करणारी औषधं भविष्यात विकसित होऊ शकतात। भारतात स्तन कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा शोध लवकर निदान आणि अधिक प्रभावी लक्षित उपचारांसाठी उपयुक्त ठरू शकतो। यामुळं रुग्णांचं आयुर्मान तसंच उपचारांचे यश दर वाढण्यास मदत होईल। डॉक्टर लक्ष्मण उद्धव नवले यांची दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित कोरिया युनिव्हर्सिटी इथं पोस्ट डॉक्टोरल संशोधनासाठी निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीमुळं महाराष्ट्रासह भारताचं नाव जागतिक स्तरावर उजळलं असून सोलापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे।